नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 23 छत्रपती राजर्षी शाहू महाराज श्रीराम पचिंद्रे यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर: पाऊस न पडल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. 2. लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? उत्तर: इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं, असं लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले. 3. पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर: विहिरीतला गाळ काढा, नदीकाठी विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा, असा आदेश महाराजांनी दिला. 4. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर: रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन गृहे सुरू केली. 5. छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठाचे लेखक कोण आहेत? उत्तर: छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठाचे लेखक श्रीराम पचिंद्रे आहेत. प्रश्न क्रमांक 2. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला? उत्तर: सर्वत्र दुष्काळाने थैमान घातले, हलकल्लोळ उडाला, जनावरे उपाशी पडली, जीव जगवण्यासाठी माणसे गाव पांढरी सोडून दूर जाऊ लागली, गोरगरिबांचे हाल झाले, गावेच्या गावे ओस पडली. या दुष्काळी परिस्थितीमुळे शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला. 2. नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? उत्तर: सर्वत्र दुष्काळाने थैमान घातले, हलकल्लोळ उडाला. गरीब रयतेची अवस्था महाराजांना कळत होती. गडहिंग्लज, रायबाग, कटकोळ या भागात दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला धीर देत महाराज फिरत होते. नव्या वर्षाच्या सुरुवातीला भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. 3. महाराजांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत काय सुचवले? उत्तर: सर्वत्र दुष्काळाने थैमान घातले होते. संस्थानातील प्रजेची अवस्था दयनीय झाली होती. महाराजांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत व्यापाऱ्यांना सुचवले, तुम्ही धान्याच्या किमती कमी करा, तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीला करा, तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ. 4. जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर: सर्वत्र दुष्काळाने थैमान घातले होते. संस्थानातील प्रजेची अवस्था दयनीय झाली होती. शेतकऱ्यांची जित्राबे उपाशी पोटी मरू लागली. महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभ्या करून जनावरे आणली, त्यांना वैरण, दाणागोटा देऊ लागले. संस्थानाने उभ्या केलेल्या सरकारी थट्टीत गरिबांची, शेतकऱ्यांची जित्राबे जगू लागली. 5. महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर: महाराजांनी राबवलेल्या योजनांमुळे प्रजेला स्वस्तात धान्य मिळू लागले, जनावरांना चारा पाणी मिळू लागला. परंतु बाकी सर्व विकत घ्यायला प्रजेकडे पैसा हवा. त्यासाठी लोकांच्या हाताला काम हवे.
म्हणून महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले. 6. महाराजांनी शिशुसंगोपनगृह चालू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर: रोजगार हमीच्या रस्त्याच्या कामावर बायका येतात, त्या कामात असतात तेव्हा त्यांची चिल्लीपिल्ली झाडाखाली आणि इकडे तिकडे फिरतात, उपाशी राहतात, रडतात. त्यांच्याकडे कोण बघत नाही. म्हणून महाराजांनी शिशुसंगोपनगृह चालू करण्याचा हुकूम दिला. प्रश्न क्रमांक 3. खाली दिलेले शब्द वाचा व पुन्हा लिहा. तलखली, अस्मानी, हाहाकार, संस्थान, जित्राब, हद्द, चिल्लीपिल्ली, हुकूम, खजिना, बहादूर, गोरगरीब, विहीर. प्रश्न क्रमांक 4. या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहित असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. बिनकामी, बिनबोभाट, बिनतक्रार, बिनधोक, बिनपगारी, बिनधास्त. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. दुष्काळ, सुकाळ, सुपीक, नापीक, लक्ष, दुर्लक्ष, तोटा, लाभ, स्वस्त, महाग, रिकामा, भरलेला, खर्च, जमा, विक्री, खरेदी. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आभाळ, नभ, आकाश, गगन, अंबर, ढग, मेघ, घन, अभ्र, जलद, नीरद, पयोद, शेतकरी, कृषक, कृषीवल, कास्तकार, भूमिदास, प्रजा, रयत, जन, जनता, लोक, प्रजाजन, राजा, नृप, भूप, भूपाळ, नरेश, महीपती, जनावर, पशु, प्राणी, श्वापद, घोडा, अश्व, तुरग, वारू, वाजी, हय, तलाव, तळे, कासार, सारस, तटार. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दांचे वचन बदला. दगड, एक दगड, अनेक दगड, एक संकट, अनेक संकटे, एक घोडा, अनेक घोडे, एक संस्थान, अनेक संस्थाने, एक झोपडी, अनेक झोपड्या, एक दौरा, अनेक दौरे, एक किंमत, अनेक किंमती, एक दुकान, अनेक दुकाने, एक कर्ज, अनेक कर्जे, एक विहीर, अनेक विहिरी, एक पैसा, अनेक पैसे, एक जंगल, अनेक जंगले, एक नदी, अनेक नद्या, एक सावली, अनेक सावल्या, एक छावणी, अनेक छावण्या, एक नाला, अनेक नाले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 23 छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल
धन्यवाद.